नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आलेले सगळे प्रश्न व्यायामाच्या संबंधित हे व्यायामाचं मानसशास्त्र असं एक साधारण तुम्ही म्हणा हा व्यायामाचा बुके घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. हे सगळे एपिसोड अवश्य बघा. तुम्हाला त्याच्याबद्दल काही कमेंट असतील, प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आजचा प्रश्न असा आहे की सीनियर सिटिझन आणि सुपर सिनियर सिटिझन यांनी कुठला व्यायाम करायचा. प्रश्न हा जरी सोपा वाटला किंवा वाटलं की त्यांनी काय करायचं, चालायला जावं, पण असा एक वर्केबल डिफिकल्टी असते. अनेक लोक चालायला जाऊ शकत नाहीत, चालायला घाबरतात, पडलेली असतात, कुठेतरी त्यांना लागलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेर जायची भीती पण वाटत असते. तर अशा लोकांनी व्यायाम केला नाही तर झोप पण लागत नाही. मग झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा सोपे व्यायाम असे आहेत की जे तुम्ही करू शकता. जरी तुमचं वय झालेलं असेल, जरी तुम्हाला व्यायामाची सवय नसेल आणि जरी तुम्हाला कुठेतरी कमरेला लागलेलं असेल किंवा तुमच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही काही व्यायाम करू शकता. आता हे कुठले व्यायाम आहेत तर खुर्चीवर बसून करायचे व्यायाम, झोपून करायचे व्यायाम. खुर्चीवर बसून सूर्यनमस्कारसुद्धा तुम्ही करू शकता, पाय वर खाली करू शकता, हात वर खाली करू शकता. झोपून पायांचे व्यायाम तुम्ही करू शकता. अगदी पाठीवर झोपून तुम्ही पाय फोल्ड करून उठाबशासुद्धा झोपून काढू शकता. तर असे पुष्कळ व्यायाम आहेत आणि त्याचे काही चॅनलसुद्धा आहेत. हर्ट फूट वर्कआउट म्हणून एक चॅनलच आहे की तुमच्या पायाला जर लागलेलं असेल तर तुम्ही कुठले व्यायाम करायचे. तर आता तुम्ही जमिनीवर बसू शकत नाही पण तुम्ही बेडवर बसू शकता. मग बेडवर बसूनसुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता, झोपूनसुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. पण व्यायाम करायचं सोडू नका, कारण जर शरीर थकलं नाही, दमलं नाही तर वृद्ध लोकांना झोप येत नाही आणि पोट साफ येत नाही. हे दोन मोठे प्रश्न वृद्ध लोकांचे असतात आणि म्हणूनच त्याला एकच इलाज आहे व्यायाम. आणि म्हणून झोपून, पोटावर पण झोपून व्यायाम करू शकतो, पाठीवर पण झोपून व्यायाम करू शकतो. आता कमरेला लागलंय समजा, पण कमरेला लागलं असेल तरी तुम्ही झोपून वरती हात आणि पाय तर स्ट्रेच तर करू शकता. असं 50 वेळा स्ट्रेच तर करूच शकता. पायांची हालचाल केली तर कंबर दुखेल, पण हातांच्या हालचालीने कंबर दुखणार नाही. त्यामुळे बसून, झोपून असे अनेक व्यायाम आहेत जे सीनियर सिटिझन आणि सुपर सिनियर सिटिझन करू शकतात. चालायला जाता आलं नाही तरी घाबरायचं नाही. ऑन द स्पॉटसुद्धा अमेरिकन हार्ट असोसिएशनचे ऑन द स्पॉट वॉकिंगचे सुद्धा वॉक म्हणून एक्सरसाइजेस आहेत, ते सुद्धा आपण करू शकतो. त्यामुळे असे पुष्कळ व्यायाम आहेत की जे आपण करू शकतो, ते शोधा. प्रश्न असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मला तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता की डॉक्टर मी हा करू का व्हिडिओ, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगीन आणि ॲडवाईस करीन. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा. मित्रपरिवाराला सुद्धा सांगा. नमस्कार.